नमस्कार. आज आपण बटर चकली कशी करायची बघूयात. तर मी इथे एक छोटा ग्लासभर पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये एक बटरची क्यूब टाकून घेतलेली आहे. त्यामध्ये आपण 1 चमचा जिरं आणि 1 चमचा कलोंजी टाकून घ्यायची आहे आणि मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये 1 वाटीभर आपल्या तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे. 1 फुलपात्रभर पाण्याला 1 वाटीभर तांदळाचं पीठ, हे अगदी बरोबर प्रमाण आहे. त्याचबरोबर आपलं पीठ मिक्स होतं आणि तेवढ्या पाण्यामध्ये भिजतं आपलं तांदळाचं पीठ. आता छान गरम झालेलं आहे पाणी. त्यामध्ये आपण आता 1 वाटीभर तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे. बटर त्यात चांगलं मेल्ट झालेलं आहे आणि खूप अशी वेगळी चकली लागते, खूप छान लागते. आता पटपट आपण त्यामध्ये हे पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 मिनटं आपण हे असं झाकून ठेवणार आहोत. गरम पाण्यामध्ये मिक्स करून आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे ते. त्यानंतर आपण अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे मी पाण्यामध्ये आणि कुरकुरीत अशी चकली होते. ही अगदी वेगळ्या प्रकारची रेसिपी आहे. 2 ते 3 मिनटानंतर आपण थोडंसं हाताने त्याला मळून घेऊया. एका ताटामध्ये काढून मी छान पीठ मळून घेतलेलं आहे. वरतून पाण्याची अजिबात गरज लागत नाही. तेवढ्या पाण्यामध्ये हे छान पीठ मळून होतं. वरतून अजिबात पाणी लागलेलं नाही. आता आपण हे चकलीच्या यंत्रामध्ये घालून छान आपण चकल्या करून घेऊयात. त्याच्या 1 वाटीभर पिठाचा एवढा गोळा होतो. आता मी एका ताटामध्ये ह्या चकल्या करून घेणार आहे. अशा छान गोल गोल चकल्या आपण करून मग तळून घेणार आहोत. खूप छान दिसते ही चकली आणि खायला पण छान लागते आणि अगदी झटपट बनते. अशा प्रकारे मी चकल्या बनवून घेतलेल्या आहेत. आता आपण हे तळून घेऊयात. तेल तापलेलं आहे. मीडियम फ्लेमवरती आपण या चकल्या तळून घ्यायच्या आहेत. अगदी झटपट रेसिपी बनलेली आहे आपली. तुम्ही ही चकली नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कुरकुरीत चकली झाली का नाही ते. ती मस्त सुंदर दिसते. जास्त लालसर दिसत नाही चकली, अशीच पांढरी दिसते. अशा प्रकारे आपण सगळ्या तळून घेतलेल्या आहे. तयार आहे आपली झटपट अशी बटरी चकली. धन्यवाद.